नमस्कार, कसे आहात सगळे? तर आज गुरुवार आणि माझा उपवास असल्यामुळे मी मस्त अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहे. त्याची रेसिपी छान अशी मी तुम्हाला शेअर करते. तर सर्वात आधी साबुदाणा तुम्हाला जास्त पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे, 1 तासभर तरी. आता तुम्ही बघू शकताय एक 10 ते 5 मिनिटानंतर साबुदाणा असं किती असा वरती आलेला आहे बघा थोडा. आणि त्यानंतर एक तासाभरानंतर त्या साबुदाण्यातलं पूर्ण पाणी तुम्हाला निथळून काढायचं आहे. तुम्ही आता बघू शकता या पद्धतीने एकसुद्धा थेंब त्या साबुदाण्यामध्ये ठेवायचं नाही. आणि त्यानंतर पण असंच ते साबुदाणा तुम्हाला झाकून ठेवायचा आहे फक्त 10 मिनिटासाठी. ओके. आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण साबुदाणा एकदम सुट्टा झालेला आहे. आणि आता या स्टेजला तुम्हाला या भांड्यामध्येच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता बघा पूर्ण साबुदाणा एकदम मऊ असा सॉफ्ट झालेला आहे. वाईसुद्धा कडकपणा त्याच्यामध्ये आलेला नाही. ठीक आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर एकदम ते असं तुम्ही एकजीव करून घ्या. शेंगदाण्याचं कूट अगोदरच टाकल्यामुळे त्याचा फायदा हा असा होतो की जर दाण्याचं कूट जर त्याच्यामध्ये गुठळ्या राहिला असेल तर ते सुद्धा आपण हाताच्या सहाय्याने काय करतो ते एकदम असं बारीक करू शकतो. बरोबर. कडे जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तर ते काय आहे आपल्याला एकतर ते बारीक करता येत नाही, गडबड असते. सो अगोदर जर तुम्ही हाताने केलं तर ते एकदम सॉफ्ट असतं. गरम तर अजिबातच नसतं गॅसवर नसल्यामुळे. त्याच्यामुळे हातानेच आपण ते छान त्याचा चुरा करू शकतो. आणि साबुदाणा देखील एकदम सुट्टा होतो आणि प्रत्येक साबुदाण्याला शेंगदाण्याचं कूट हे लागतं. आता दुसऱ्या स्टेजवर जाऊया आपण. कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी साबुदाण्याच्याच अनुसाराने तेल टाकलेलं आहे. तेल आता गरम होईल आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची टाकून घेईन. मिरची छान तडतडली, छान अशी भाजली आहे बघा. पूर्ण व्यवस्थित मिरची भाजून द्यायची, कच्ची ठेवायची नाही. जर तुम्ही मिरची कच्ची ठेवली तर ती मिरचट खिचडी लागते. त्याच्यामुळे छान अशी मिरची भाजून घ्या. त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट टाकून साबुदाणामध्ये टाकलेलं आहे त्याचं मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ओके. आणि असं छान असं उलटण्याने काय करायचं असं सॉफ्ट अधिक एकदम छान असं तुम्ही असं परतून घ्यायचं त्याला. एकदम सॉफ्टली त्याला असं तुम्ही परतून घ्या. एकही साबुदाणा तुम्ही बघू शकता एकसुद्धा असा चिकट नाही. सगळा साबुदाणा असा एकदम सॉफ्ट आणि सुट्टा झालेला आहे. अजून एक 5 मिनटं त्याला तुम्ही असं फ्राय करा, छान असं परतून घ्या. आता या स्टेजला तुम्ही बघा खिचडी शेंगदाण्याचं कूट तर लागलेलंच आहे सगळीकडे आणि एकदम सुट्टी झालेली आहे. आणि आता नंतर तुमच्या अनुसाराने तुम्हाला कितपत मीठ लागते त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. ओके. मी काय जास्त मला मीठ लागत नाही त्याच्यामुळे नॉर्मल थोडंसंच मी मीठ टाकते. कारण पिल्लूला पण खायचं असते खिचडी, त्याला खूप खिचडी आवडते. त्याच्यामुळे मी मिरची आणि मीठ थोडं कमीच टाकते. आणि पुन्हा एकदम ते मीठ आपण घातल्यानंतर ते छान असं एकजीव करून घ्या. म्हणजे ते पूर्णपणे मीठ त्या खिचडीला लागेल आणि मीठसुद्धा छान परतले जाईल त्याच्यामध्ये. आता ही फायनल आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे खिचडी. आता ही आपण सर्व करायला घेऊया. एका प्लेटमध्ये बघा तुम्ही बघू शकता एक ठेवतानाच एक साबुदाणा किती सुट्ट होतं आहे. टेस्टला तर खूप छान झाली खिचडी. वास पण खूप छान येतो आहे. असं गरमागरम सर्व करते त्याच्यामुळे. आणि आता मला ह्याच्यासोबत दूध दही वगैरे काहीच आवडत नाही. त्याच्यामुळे आत्ता सीझनमध्ये आपल्याला आंबे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे मी याच्यासोबत आता आंब्याची फोड घेणार आहे खाण्यासाठी. किती छान आणि सॉफ्ट झाले बघा, एकदम सुट्टे बरोबर. ओके. आणि आता ही आहे आंब्याची फोड तयार. ओके. आता बघा आपण हे आता पिल्लूला देऊया खायला. पिल्लूची तर फेवरेट आहे बरं का एकदम साबुदाणा खिचडी, खूप आवडते त्याला. त्यासाठी मी सॉफ्ट आवर्जून खिचडी बनवतेच. बघा कशी खातोय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.